हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. आजपर्यंत मी तुमच्यासोबत जेवढे काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत, त्या सगळ्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त व्हिडिओमध्ये मी जिथे असते तो म्हणजे माझा किचन. आणि त्याच किचनमध्ये उभं राहून मी एक स्वप्न पाहिलं होतं आणि तेच स्वप्न आज माझं पूर्ण झालंय. हो, माझं चॅनल मॉनिटाईज झालंय फायनली. आणि सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं खूप 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 आभार, खूप 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 धन्यवाद, खूप 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 थँक यू सो मच. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट, तुमच्या सगळ्यांचं प्रेम, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत होता आणि ऑब्व्हियसली देवाचा सुद्धा. आणि ऑफकोर्स माझी मेहनतसुद्धा आहे त्याच्यामागे. पण तुमच्या सगळ्यांशिवाय आणि देवाशिवाय ह्या सगळ्या गोष्टी शक्य नव्हत्या माझ्यासाठी. मला असं वाटलं की ही न्यूज पहिली मी तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे, कारण तुम्ही सुद्धा माझ्या फॅमिलीचा एक भाग आहात आणि तुमच्यामुळे हे शक्य झाले असं मला वाटलं. म्हणून मी आता ही गोष्ट पहिली तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि नंतर माझ्या घरच्यांसोबत. आणि खरंच माझ्यासाठी ही खूप 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 आनंदाची गोष्ट आहे आणि आय होप तुम्ही सुद्धा माझ्या इतकेच तेवढेच आनंदी झाला असाल. माझा आत्तापर्यंतचा जो काही प्रवास आहे तुम्ही स्वतः पाहिला आहात. काय आहे तो आपला चॅनल शून्यापासून सुरू करणं आणि मॉनिटायझेशनपर्यंत नेणं हा खूप मोठा प्रवास असतो. आणि आज मला खरंच असं वाटतंय ना की काय बोलू आणि काय नाही, कारण तुमचे आभार आणि देवाचे आभार व्यक्त करायला माझ्याकडे खरंच शब्द नाही आहेत. कितीही शब्द यूज केले तरी ते अपुरे पडतील असं मला वाटतंय. मी माझा पहिला ब्लॉग टाकला होता 30 जुलै 2025 या दिवशी. मी मॉनिटायझेशनला अप्लाय दिलं होतं मंगळवारी, म्हणजेच 23 फेब्रुवारीला. आणि 28 फेब्रुवारी सॅटर्डेला माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि मला मेल आला सकाळी सकाळी सॅटर्डेच्या दिवशी. आणि आजच मी तो व्हिडिओ शूट करते आहे, कारण मला सगळ्यात पहिल्यांदा ही न्यूज तुम्हाला शेअर करायची होती जसं मी म्हणाले. म्हणून मी ज्या दिवशी मला मेल आला त्याच दिवशी हा व्हिडिओ शूट करते आहे. आणि मला ना खरंच आज काय बोलू आणि काय नाही असं असं वाटतंय मला. आज आज खूप मी म्हणजे माझ्यासाठी ना खरंच हा प्रवास सोपा नव्हता, कारण शून्यापासून मॉनिटाईजपर्यंत आपला चॅनल नेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे खरंच माझ्यासाठी. आणि कोणाचंही गायडन्स वगैरे नव्हतं माझ्या रिलेटिव्हमध्ये किंवा मित्रमैत्रिणींमध्ये किंवा कुठेही आजूबाजूला असं कोणीही नव्हतं की मला अशा गोष्टींमध्ये गाईड करू शकतं, किंवा व्हिडिओ कसं अपलोड करणं किंवा थंबनेल कसं बनवणं, व्हिडिओ रेकॉर्ड कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी खूप खूप म्हणजे आपण म्हणतो ना शून्यापासून शिकणं. ह्या सगळ्या गोष्टी मी शून्यापासूनच शिकत आली आहे आणि अजूनही शिकते आहे. आणि मी जसं तुम्हाला म्हणाले की माझ्या किचनमध्येच उभं राहून मी हे स्वप्न पाहिलं होतं की माझाही एक चॅनल असावा आणि मी त्याच्यावरती असंच काही काम करावं जेणेकरून माझंही खूप कौतुक होऊ शकतं, किंवा मी खूप छान छान व्हिडिओज बनवू शकते. आणि खूप सगळ्या गोष्टी असतात त्या ते स्वप्न मी पाहिलं होतं माझ्या किचनमध्ये उभं राहून. आणि आज ते स्वप्न असं सत्यात उतरताना पाहताना ना खरंच खूप 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 आनंद होतो या सगळ्या गोष्टीचा. मी तुम्हाला शब्दात व्यक्त नाही करू शकत, तुम्हाला दिसत असेल. आता चॅनल मॉनिटाईज होणं म्हणजे कोणाकोणाचा चॅनल मॉनिटाईज लवकर होतो, कोणाचा 2 महिन्यात होतो, कोणाचा 3 महिन्यात होतो, कोणाला वर्ष पण लागतात, 2 वर्ष लागतात. तसा माझा चॅनल मॉनिटाईज व्हायला फक्त 6 ते 7 महिने लागले. 7 महिने पकडा तुम्ही. सो आता 7 महिन्यात माझा चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि ही माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचं गायडन्स नसतं, काहीही माहीत नसतं. आपल्याला झिरो नॉलेज असतं या सगळ्या गोष्टीचं. आणि झिरो नॉलेज असूनसुद्धा इथपर्यंत पोहोचणं म्हणजे ही खरंच सोपी गोष्ट नाही आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये उतरतो ना, ती गोष्ट करायला लागतो, तेव्हाच आपल्याला कळतं की काय काय चॅलेंजेस असतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि तसंच मला करायच्या आधी खूप इझी वाटलं होतं की खूप इझी असेल, खूप असं आहे तसं आहे, काय फक्त शूट करायचं आहे, आपण जे काम करतो ते फक्त शूट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे, असं सगळं आपल्याला वाटत असतं. पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपण ते करायला जातो ना, खरंच, खरंच, खरंच खूप हार्ड आहे ह्या सगळ्या गोष्टी. आपण म्हणतो ना, कधी-कधी लोकं म्हणतात की ज्यांना जे रिकामटेकडे आहेत, ज्यांना काही कामं नाही आहेत किंवा काय, तेच ह्या सगळ्या गोष्टी करतात किंवा व्हिडिओज बनवणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते करतात. पण खरं सगळ्या गोष्टी करणं म्हणजे खरंच खूप हार्ड आहेत. इझी नाही आहेत ह्या सगळ्या गोष्टी. घर सांभाळणं, मुलांना सांभाळणं, आपली पर्सनल लाईफ ह्या सगळ्या गोष्टी घेऊन
कॅमेरासमोर सतत हसत राहणं किंवा व्हिडिओज शूट करणं, आपले काही प्रॉब्लेम्स असतात किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात, त्याच्यातून सफर करून हे सगळे व्हिडिओ वगैरे शूट करणं किंवा रेकॉर्ड करणं, एडिटिंग करणं खूप 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 हार्ड असतात ह्या सगळ्या गोष्टी आणि खूप चॅलेंजिंग असतात असं मला वाटतं. जे पण क्रिएटर्स वगैरे आहेत मोठे मोठे, आता समजा इन्स्टावरती ते पहिले रील्स वगैरे बनवत असतील किंवा त्यांचं काही असेल, बेसिक काही असेल जिथून त्यांनी स्टार्ट केलं असेल यूट्यूबवरती, त्यांचं लगेच चॅनल ग्रो होतो, लगेच मॉनिटाईजसुद्धा होतं, ते लगेच अर्निंग वगैरे चालू होते. पण आमच्यासारखे जे असतात, आपल्यासारखे जे असतात, ज्यांचं झिरो आहे, म्हणजे कुठेच काही ओळख नाही आहे किंवा काहीच नाही आहे ना, कोणत्याच सोशल मीडियावरती नाही आहे किंवा रील्स बनवत नाही आहे, कोणीही त्यांना ओळखत नाही आहे, अगदी झिरोपासून ते इथपर्यंत येणं हा खरंच खूप मोठा प्रवास आहे. आणि हा प्रवास म्हणजे इथपर्यंत यायला, चॅनल मॉनिटायझेशनपर्यंत यायला ना, खरंच खूप पेशन्स लागतात. यूट्यूब हे असं फील्ड आहे जिथे तुमच्याकडे पेशन्स पाहिजेच, त्याच्याशिवाय काहीच पर्याय नाही आहे. आणि हार्डवर्क करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. मेहनत घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कन्सिस्टंट राहणं महत्त्वाचं आहे. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर खरंच खूप अपडाऊन्स आले माझ्या चॅनलच्या ग्रोथमध्ये. मी लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला म्हणाली. माझं 1000 सबस्क्रायबर एकदम इझिली कंप्लीट झाले, ते 1-2 महिन्यातच कंप्लीट झाले आणि तो व्हिडिओ मी शेअर केला होता. जसं की आपलं व्हॉट्सअप स्टेटस असेल किंवा काही ह्या सगळ्या गोष्टींवरती मी तो शेअर केला होता व्हिडिओ किंवा सेलिब्रेशन केलं होतं. त्याच्यानंतर माझी जी ग्रोथ डाऊन झाली ना, बापरे! म्हणजे 3-4 महिने मी म्हणजे असं वाटत होतं ना, की नाही आता नाही होते, सोडून द्यावं वगैरे. खूप असं डिमोटिवेट झालं, की नाही आता नाहीच होते ह्या सगळ्या गोष्टी. आता पेशन्स संपत आलेत किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी होतात आपल्याकडून आणि आपण कुठेतरी डिमोटिवेट होतो, की सबस्क्रायबर पण वाढत नाहीये, व्ह्यूज पण येत नाहीये. पण मग आपण करायचं काय? ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण कुठेतरी स्वतःला मोटिव्हेट करून ह्या सगळ्या गोष्टी करणं खरंच नॉट ईझी. नाही आहे ईझी ह्या सगळ्या गोष्टी. प्रत्येक वेळी आपल्याला स्वतः मोटिव्हेट व्हावं लागतं आणि हे प्लॅटफॉर्म असं आहे ना, जिथे आपण काम करतोय, त्या ठिकाणी आपण स्वतः व्यतिरिक्त दुसरं कोणाकडूनही अपेक्षा नाही ठेवू शकत, की एखादा व्यक्ती आपली रील शेअर करेन किंवा आपला शॉर्ट शेअर करेन किंवा आपला एखादा व्हिडिओ शेअर करेन. आपले घरातले नातेवाईक असो, मित्र असो किंवा कोणीही, कोणाकडूनही आपण अपेक्षा नाही ठेवू शकत आणि ठेवायची सुद्धा नाही. आपण फक्त आपल्या स्वतःकडून अपेक्षा ठेवू शकतो आणि तीच स्वतःकडूनच अपेक्षा ठेवली पाहिजे असं मला वाटतं. कारण जेव्हा आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवायला लागतो ना, की माझ्या घरातले माझा हा व्हिडिओ शेअर करतील किंवा त्यांच्या WhatsApp स्टेटसला लावतील किंवा मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणाच्या मागे लागू नका, की तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा किंवा कमेंट करा. असं हां, आपण व्हिडिओमधून सांगू शकतो, पण असं समोरासमोर 1 टू 1 आपल्या नातेवाईकांना, मित्र असं सांगत नका बसू, की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा मग कमेंट करा, लाईक करा, असं म्हणत नका बसू. ज्यांना ज्यांना तुमची प्रगती बघायची आहे, ज्यांना तुम्ही पुढे गेलेलं बघायचं आहे, ते आपोआप तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करतात. तुमच्या चॅनलच्या लिंक शेअर करतात किंवा तुमचे व्हिडिओ शेअर करतात. Instagramचे रील्स असो ते शेअर करतात, लाईक करतात, कमेंट करतात. पण आपण स्वतः अपेक्षा ठेवणं हे चुकीचं आहे मला असं वाटतं. कारण ना, जर ते नाही झालं तर आपल्या रिलेशनशिपमध्ये किंवा आपले जे काही नातेवाईक असतात, त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये एक कुठेतरी असं हे होतं, बॉन्ड कुठेतरी तुटतो. असं वाटतं की अरे आपले नातेवाईक आहेत, तरी पण आपल्याला सपोर्ट नाही करत आहे किंवा आपली एखादी रील शेअर करत नाहीये किंवा स्टेटसला ठेवत नाही आपल्या चॅनलची लिंक. अशा सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये येऊन जातात आणि कुठे ना कुठे ते हे होतं, की आपण उगाचच अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजेत, असंच मला ह्यातून सांगायचं आहे. फक्त आणि फक्त स्वतःकडून अपेक्षा ठेवा, स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि त्याच्यावरती बस. आणि तुम्ही सगळे तर आहातच. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हापासून मी YouTubeवरती आले, जेव्हा मी डिसिजन घेतला, की मी व्हिडिओज बनवेन किंवा असं काही माझं चॅनल क्रिएट करेन, मी कोणालाही सांगितलं नव्हतं. कोणालाही त्याची आयडिया नव्हती, की मी असं काही करतीये. खूप कमी माझ्या 1-2 मैत्रिणी वगैरे असतील, ज्यांना मी सांगितलं होतं किंवा लिंक शेअर केली होती माझ्या चॅनलची. त्याच्या व्यतिरिक्त मी कोणालाही सांगितलं नाही, की मी माझा चॅनल असा सुरू केला आहे किंवा मी असे-असे व्हिडिओज टाकते
मी कोणालाही सांगितलं नाही. मी भरपूर असे व्हिडिओज टाकले, शॉर्ट्स टाकले. त्याच्यानंतर माझे काहीतरी 100 या 150 काहीतरी सबस्क्रायबर्स झाले होते. त्याच्यानंतर मी माझ्या चॅनलची लिंक माझ्या WhatsAppच्या स्टेटसला शेअर केली होती. अदरवाईज मी कोणालाही सांगितलं नव्हतं, की मी माझा चॅनल स्टार्ट केला आहे, मग तुम्ही सबस्क्राईब करा वगैरे असं मी कोणाला सांगितलं नव्हतं. खूप कमी माझ्या 1-2 मैत्रिणी आहेत, त्यांना सांगितलं होतं, बाकी कोणालाही सांगितलं नव्हतं. आणि त्यांच्याकडून पण आपण मी जसं म्हणाले, की कोणाकडूनही काही अपेक्षा ठेवू नका. आपल्या स्वतःच्या मेहनतीवर आपण तेवढा विश्वास ठेवला पाहिजे, की आपण ती गोष्ट करू शकतो आणि खरंच होते. स्वतःवर विश्वास ठेवला ना, खरंच ह्या गोष्टी होतात. आणि आज मला अजूनही ते स्वप्नच वाटतंय, की मी आज त्या किचनमध्ये उभं राहून ते स्वप्न पाहिलं होतं, की यूट्यूबवर बनायचं. कधी काळी ना मी असं व्हिडिओ लावायची एखाद्या चॅनलचा, जसं की उर्मिला निंबाळकर असेल, खूप मोठी क्रिएटर आहे ती. मी खूप तिचे व्हिडिओज बघायचे आणि एक इन्स्पिरेशन मिळायचं, की अरे, ती खूप मोठ्या लेव्हलला आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण आपण तिथपर्यंत जाऊ शकतो नाही जाऊ शकत मला माहिती नाही. पण आपण काहीतरी तर करू शकतो. एक भूक असते ना, की काहीतरी करायचंय, ही भूक आपल्याकडे पाहिजे आणि ती भूक माझ्याकडे होती, की मला काहीतरी करायचं. एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जी भूक असते ना, ती प्रत्येकामध्ये हवी असं मला वाटतं. प्रत्येक वेळी आपण कुठेतरी बाहेर जाऊन काम करण्याची किंवा जॉब करण्याची अशी काही गरज नसते. आपण घरामध्ये राहून सुद्धा एक स्वतःचं अस्तित्व क्रिएट करू शकतो. एक स्वतःचं अस्तित्व बनवू शकतो असं मला वाटतं. आणि खरंच मला आज तेच माझं एवढं मोठं स्वप्न पूर्ण झालंय ना, आज अक्षरशः मला शब्दच नाही सांगायला, की होऊ शकतं. म्हणजे आपण जी स्वप्न बघतो ना, ती पूर्ण होऊ शकतात. पण ती स्वप्न पूर्ण करायला आपण तेवढ्याच ताकदीने उभं राहायला पाहिजे. तेवढीच जिद्द आपल्यामध्ये असायला पाहिजे, की नाही आपण ते करू शकतो आणि आपण ते करणार. कोणाच्याही गाईडन्स नसताना, काहीही नसताना किंवा बॅकअप आपल्याला माझ्या मिस्टरांचा खूप मला सपोर्ट होता वगैरे. पण जे नॉलेज असतं ना, YouTubeमध्ये कसं काय करायचं किंवा काय, हे सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हत्या. बेसिक ज्या गोष्टी असतात जसं की ॲप व्हिडिओ एडिटिंगला जो ॲप आपण यूज करतो. अ, तो ॲपसुद्धा मला माझ्या मुलाने इंट्रोड्यूस केला होता मला, की कोणता ॲप असतो, कशी बेसिक एडिटिंग मला त्याने सांगितली होती, की अशी-अशी आई एडिटिंग वगैरे करतात. त्याच्यानंतर एवढं झिरो नॉलेज असताना पण आज माझं चॅनल मॉनिटाईजपर्यंत गेलाय. खरंच ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट, आशीर्वाद तर माझ्यासोबत, प्रेम माझ्यासोबत आहेच आणि म्हणूनच आज मी इथपर्यंत पोहोचले. माझा चॅनल छान ग्रो होतोय ते फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या आशीर्वादामुळे. याच्याही आधी माझा चॅनल मॉनिटाईज झाला असता. पण तेच आपण म्हणतो ना, की कुठे ना कुठे आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात. मग कुठे ना कुठे आपण चुकतो. थोडंसं नॉलेज कमी असल्यामुळे किंवा आपल्याला माहीत नसतं, की कसं काय केल्याने काय होऊ शकतं किंवा कसे व्ह्यूज वाढू शकतात किंवा कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आपण टाकले पाहिजे ज्याने व्ह्यूज वाढतील किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत नसतं. आपण एक अंदाजाने चालत असतो. एक-एक व्हिडिओ टाकून आपल्याला जे अनुभव येत असतात ना, त्या अनुभवावर आपण पुढच्या स्टेप चालत असतो. तसंही माझंच झालंय. अ, आता 7 महिन्यात माझा चॅनल मॉनिटाईज झालाय. पण ह्याच्याही आधी माझा चॅनल मॉनिटाईज होऊ शकला असता, जर मी त्या चुका केल्या नसत्या. आता त्या चुका कोणत्या मी केल्यात हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेन, की कोणत्या-कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत, जेणेकरून आपण लवकरात लवकर आपला चॅनल मॉनिटाईज करून घेऊ शकतो आणि जी पण काही आपली अपेक्षा असते, थोडीफार इन्कम वगैरे करायची, तर ती आपण कशी करून घेऊ शकतो, ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आत्ताशी तर माझ्या ह्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. अजून भरपूर काही गोष्टी करून आत्ता तर सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत 7 महिन्याची ही फक्त असं मला वाटतं, की परीक्षा होती आणि आत्ता रिझल्ट लागलाय त्या गोष्टीचा आणि इथून पुढे खरी माझी मेहनत आहे. तर ती मला करायची आहे आणि ती मेहनत करण्याची ताकद मला देव देईलच. पण तुमच्याकडून पण मला ती ताकद मिळते, ते मोटिव्हेशन मिळत असतं. नेहमी ज्या तुम्ही लाईक्स करता, माझे व्हिडिओज बघता किंवा छान-छान कमेंट्स करता, मला खरंच खूप मोटिव्हेशन मिळतं त्या सगळ्या गोष्टीने. आणि म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये नाही का उतार-चढाव चालूच असतात चॅनलच्या ग्रोथमध्ये वगैरे. जर कोणाचं अजून चॅनल मॉनिटाईज होत नसेल किंवा व्ह्यूज कमी येत असतील, तर असं डिमोटिव्हेट होऊ नका. ऑब्व्हियसली डिमोटिव्हेट व्हायला होतंच, कारण आपल्या आजूबाजूला
तसं सराउंडिंग तसं नसतं की आपल्याला कोणीतरी मोटिवेट करू शकतं किंवा काय. ह्या सगळ्या गोष्टीतून ना आपल्याला स्वतःलाच मोटिवेट करावं लागतं. स्वतःलाच एक ताकद, एक एनर्जी द्यावी लागते आणि मग आपण ते पुन्हा त्याच जोमाने, त्याच उत्साहाने सगळी कामं करायला चालू करतो. तुमचं अजूनही चॅनल मॉनिटाईज होत नसेल तर असं डिमोटिवेट होऊ नका. त्याच्यावरती काम करत राहा, मेहनत करत राहा आणि रेग्युलरली जे नियमितपणे आपण जे व्हिडिओज, शॉर्ट्स वगैरे टाकतो ते टाकत राहा. जेव्हा आपल्याला आपल्या मेहनतीचं फळ मिळायचं आहे तेव्हा ते मिळणारच आहे. भले 1 वर्ष जाऊ, 2 वर्ष जाऊ. मी मेंटली स्वतःला प्रिपेअर केलं होतं, की माझं चॅनल भले 1 वर्षात मॉनिटाईज नाही झालं तर 1.5 वर्षात होईल, 2 वर्षात होईल, पण होईल तरी. असं मी स्वतःला मोटिवेट करत होते कुठूनतरी आतून. कधी-कधी आपल्याला होतं, डिमोटिवेट होतं, की नाही आता नाही होते, बंद करू. मला स्वतःला पण होत होतं तसं. कारण घरातली कामं आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खरंच नाही आहे ईझी आणि हे जेव्हा आपण करायला जातो ना, तेव्हाच आपल्याला कळतं, त्याशिवाय नाही कळत. बघणाऱ्यांना खरंच सोपं जातं, की काय आहे, फक्त व्हिडिओ चालू करतात, मग शूटिंग करतात आणि असं नसतं. खरंच खूप खूप मोठ्या-मोठ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट YouTubeमधून आपल्याला जे शिकायला मिळतं ना, पूर्ण आयुष्याचा आपण म्हणतो ना, पूर्ण आयुष्यात आपण जेवढा अभ्यास केलेला नसतो, तेवढं आपल्याला ह्या YouTube प्लॅटफॉर्मवरती शिकायला मिळतं, असं मला वाटतं आणि भरपूर नॉलेज घेता येतं. इन्कम तर होतेच होते आपली, आपली ग्रोथ पण छान होते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण माणसं ओळखायला शिकतो. खरंच. माणसं ओळखणं ही पण काही छोटी गोष्ट नाहीये. खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आपण माणसं ओळखायला शिकतो, ह्या प्लॅटफॉर्मवरती आल्याच्या नंतर. आणि खरं आहे हे. आपल्याला समजतं, की आपण जेव्हा अशा प्लॅटफॉर्मवरती काम करतो किंवा आपली ग्रोथ होते किंवा आपण ग्रोथच्या फेजमध्ये नसतो, तेव्हा आपल्याला किती लोकं सपोर्ट करतात किंवा आपले मित्र-मैत्रिणी म्हणा, नातेवाईक म्हणा, आपल्या चॅनलची लिंक किती कोण-कोण शेअर करतं किंवा एक अप्रिसिएशन असतं. कोणाला नाही सांगू देत किंवा कोणाला नाही शेअर करू देत. पण एक कौतुकाची थाप असते ना, की "अरे वाह! तू छान करतीयेस, मस्त आहे" किंवा काय. ही थाप तुम्हाला इतर लोकांकडूनच मिळणार. तुम्हाला घरातल्यांकडून नाही मिळणार. तुम्ही अपेक्षा पण ठेवू नका, की तुम्हाला कोणीतरी येऊन छान म्हणेल किंवा "तू छान व्हिडिओ बनवतेस" किंवा काय असं असं नाही म्हणणार कोण. तुम्ही फक्त बाहेर आपण जी ही तुमच्यासारखी माणसं कमावलेली असतात, तीच आपल्याला कौतुकाची थाप देत असतात, असं मला वाटतं. आणि खरं हे अ, तुमच्याकडून जे प्रेम भेटतंय मला किंवा माझ्या ह्या होम टूरच्या व्हिडिओजला जेवढं काही प्रेम मिळाले ना, म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचली. चॅनल मॉनिटाईज होणं ही एक पहिलीच स्टेप आहे, जी मी पार केली आहे आणि त्या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे, असं मी म्हणेल. आत्ता तर खरी सुरुवात झाली आहे मेहनत घ्यायची आणि ती मेहनत घेण्यासाठी तुमच्या सगळ्यांकडून मला ताकद मिळते आणि देवाने मला तेवढी ताकद द्यावी, की मी तेवढी मेहनत करू शकते. मेहनत घेण्यासाठी मी तर तयार आहे आणि त्या मेहनतीला दाद देण्यासाठी तुम्हीसुद्धा तयार असाल अशी अपेक्षा ठेवते आणि आत्तापर्यंत तुम्ही जितकं प्रेम दिलं, तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद, तुमची साथ अशीच पुढे कायम राहील ही अपेक्षा करते. तर चला आज ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आणि माझा आनंद जो आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. बाकी इथून पुढे तर भरपूर काही प्रवास बाकी आहे. आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे, अजून तर खूप काही जिंकायचं आहे. तर चला भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा, स्वतःची काळजी घेत राहा. बाय.